नमस्कार मित्रांनो. पी-एफचा फॉर्म कसा भरावा याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे मित्रांनो. आणि हा लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ मी कसा फॉर्म भरावा दाखवणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गुगलवरती जाऊन यू-एन लॉग इन करून मेंबर होमवरती जा. या ठिकाणी यू-एन नंबर, पासवर्ड कॅप्चा टाकून साइन इन करा. गेलेला OTP या ठिकाणी 6 अंकी OTP टाकून सबमिट करा. आलेला OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढे असे पेज ओपन होईल. या ठिकाणी ऑनलाईन क्लेममध्ये जावा. ऑनलाईन क्लेममध्ये गेल्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर, KYC असणारा अकाउंट नंबर, बँक डिटेल्स टाकून घ्या. व्हेरीफाय करा, येस करा आणि पुढे इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लेम ॲडव्हान्स, फुल अँड फायनलचे ऑप्शन दिसणार. सिलेक्ट ऑप्शन करा. आपण त्यामध्ये मागील डेट तुमची एक डेट असेल, सर्व्हिस कंप्लीट असेल तर तुम्ही फुल अँड फायनल फॉर्म भरू शकता. नसेल तर तुम्ही ॲडव्हान्सचा फॉर्म भरू शकता. ॲडव्हान्समध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इलनेस ऑप्शन कंपनी चॉईस करू शकता. कंपनी सिलेक्ट केली. काही सेकंद उशीर लागू शकतो मित्रांनो. सध्या नवीन पोर्टल असल्यामुळे खूप या साईटवरती लोड असतो आणि पेज पुढील ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण इलनेस कारण निवडू. या ठिकाणी पाहतोय आपण PF विड्रॉलला साधारण इथं दिलेली इजिबल अमाऊंट या ठिकाणी टाकून घेतो. अमाऊंट टाकल्यानंतर खाली ॲड्रेस वगैरे टाकलेला आहे किंवा अपडेट आहे. या ठिकाणी चौकोनात क्लिक करून पुढे सबमिट या बटनावर क्लिक करूया. सेंड OTP केल्यानंतर पुढे जो आधार लिंक आहे मोबाईल नंबर त्याला OTP गेलेला आहे. हा आलेला OTP या खाली टाकून घ्या. OTP हा 6 अंकी असतो. OTP टाकल्यानंतर सबमिट बटन, ऑनलाईन क्लेम सबमिट बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने हा PF फॉर्म भरला गेलेला आहे मित्रांनो. सक्सेसफुल झालेला आहे फॉर्म. या ठिकाणी क्लिक हिअर मध्ये तुम्ही जाऊन PF ची PDF डाउनलोड करू शकता भरलेल्या फॉर्मची. अशा पद्धतीने पुढे तुम्हाला PDF ओपन होईल आणि या ठिकाणी आपण लॉग आउट करूया मित्रांनो. असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक